हा साहेब, कुठं जायचं? हा बसन सोडतो. हो हो, समाधान. अरे रुपया, कसाच यार. हो यार, तुला तर माहिती आहे सगळं. तर गेल्या महिन्यातच वडील गेले. तर जाता जाता पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर टाकून गेली. कसं असतं ना यार, की वडील गेल्यावरच कळतं आपल्याला की जबाबदारी काय चीज असते ती. म्हणजे आपण जेव्हा वडील होते तेव्हा आपण त्यांना हट्ट करायचो, पप्पा मला हे पाहिजे यार, पप्पा मला 500 रुपये पाहिजेत. कशाला पाहिजे हे विचारलं तर आपल्याला राग यायचा. हे पप्पा तू विचारतोस कशाला रे? मी काय दारू सिगरेट पेसाठी पैसे मागणार नाही का तुझ्यासाठी? हा मग आता लहान भाऊ असं बोलला तर कानफाडत मारू वाटते. अरे तुझी काळजी म्हणून विचारतोय ना, असं त्यांचं म्हणणं असतं. खूप सोसलं रे त्यांनी. माझ्या शिक्षणाचा खर्च, दीदीच्या शिक्षणाचा खर्च, भावेशच्या शिक्षणाचा खर्च, आईच्या दवाखान्याचा खर्च. रात्रंदिवस नुसती रिक्षा रिक्षा. त्यांना बोलायचं बाबा आराम कर, कधीतरी आराम कर. त्यांच्या पाठीत एवढं दुखणं होतं तरी पण त्यांनी एक दिवस सुट्टी नाही घेतली, तुला माहितीये. आता आपण दर फ्रायडेला आपल्याला पार्टी पाहिजे. आपण नाक्यावर बसणारी पोरं, कधी आपली पटरी चेंज होईल ना काय सांगता पण येत नाही. रुपया यार, पूर्ण वातावरण बदलून गेलं रे घरचं. आता जबाबदारी काय असते हे आता आपल्याला कळते. हा, ग्रॅज्युएशन नाही रे बाबा. अरे याच्यासाठी टाइम भेटत नाही. परत माझा कुठं तो खर्च वाढवत बसू मी. आता काय नाही, आता फक्त पप्पांची शेवटची इच्छा होती की दीदीचं चांगल्या जागी लग्न व्हावं. त्यासाठी आता प्रयत्न करतोय. कोण असेल तर सांग नजरेमध्ये, कोण चांगला असेल तर, कष्टाने खाणारा वगैरे. हा नाही नाही बाबा, हे बघ, तू मदत करतोयस ते ठीक आहे, पण नाही घेऊ शकत. हे बघ, पप्पांचं म्हणणं होतं की जर आयुष्यामध्ये मान वरती करून चालायचं असेल ना, तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कधी भीक मागायची नाही आणि कधी कोणाकडून उसनं पैसे घ्यायचे नाही. बघ, तू देशील चांगल्या मनाने रे, पण माझ्याकडे जर तुला जेव्हा पाहिजे असतील तेव्हा पैसे नसतील आणि तुला माझ्याबद्दल राग निर्माण होईल की याला जेव्हा पाहिजे होतं तेव्हा पैसे दिले आणि आता दाईला नखरे करतोय. म्हणजे कसं होईल, आता तू जी ओळख दाखवलीस ना मला, ते पण नाही दाखवणार तू. म्हणून नको ते. तू विचारलं त्याबद्दल थँक्यू, खरंच थँक्यू यार. तुला जायचंय कुठे? सोडू मी? हो चालेल. हा हो चालेल चालेल. हो हा साहेब, बसा ना सोडतो. अहो जाण्यासाठीच गाडी काढली, बसा. हो हो.